विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संगणक ऑपरेटरच्या या मोर्चाला या ठिकाणी भेट दिलेली आहे। भाऊ, तुम्ही या ठिकाणी भेट दिलेली आहे, त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या जाणून घेतल्या? नाही, ग्रामपंचायत संगणक चालक जे आहेत ते गेल्या 15-20 वर्षापासून सगळे काम करत आहेत। त्यांना तुटपुंजा पगार दिला जातो। ग्रामपंचायतकडून मोठ्या प्रमाणात पैसा यांना मिळतो, 18,000, 12,500 आणि 6,500 रुपये यांच्या खिशात ठेवलं जातं। हा पैसा अर्धा जातो कुठे? या भाजप दार्जिन्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्या खिशात पैसा चाललेला आहे आणि लूट चालली आहे। राज्यामध्ये 27,000 संगणक चालक काम करत आहेत। 27,000 कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचं पाप या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने राज्यात केलं आहे, महायुती सरकारने केलं आहे आणि यांच्या मागण्याकडे 2 दिवस होऊन लक्ष नाही, साधी विचारपूस नाही, चर्चा नाही। म्हणजे किती गेंड्याच्या कातड्यापेक्षा जाडी चमडी यांची झालेली आहे। इतके निर्ढावलेले सत्ताधारी झालेले आहेत की लोकांच्या वेदनेची जाणीव होऊ नये, लोकांच्या दुःखाची माहिती यांना, लोकांच्या वेदना कळू नयेत। यापेक्षा नालायक माणसं कोण असू शकतात, नालायक सरकार कोण असू शकते? आणि म्हणून मी या सगळ्या व्यथा ऐकल्यात, मी या सगळ्या सभागृहात मांडणार आहे। तुम्ही लक्षवेधी लावली या संदर्भात? लक्षवेधी लावली आहे। उद्या किंवा सोमवारी या लक्षवेधीवर चर्चा होईल। नक्कीच या संदर्भामध्ये लक्षवेधी लावण्यात आलेली आहे। उद्या किंवा सोमवारी यावर चर्चासुद्धा होणार आहे असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं। या कॉम्प्युटर ऑपरेटरच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असंही यांच्याकडून सांगण्यात आलं। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।